आजचा मोर्चा काढण्याचा उद्देश एवढाच होता की आज मोदी सरकारनं या देशात जे डिझेल आणि पेट्रोल, खायचं तेल कमी खा या गोष्टीच्या निषेधासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढला आणि ट्रम्पच्या मतानं ऐकून या देशाची परिस्थिती बेहाल केली म्हणून या गोष्टीसाठी सुद्धा मोर्चा काढला। अकोल्यामध्ये डिझेल पेट्रोलचा डिपो गायगावला आहे आणि तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याला मोदी, फडणवीस आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे। कारण जर जिल्ह्याच्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये इथून डिझेल पेट्रोल जात असेल आणि तरी सुद्धा टंचाई निर्माण होत असेल तर त्याचं कारण इथलं प्रशासन आहे। आणि म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला की 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाही। सरकारने 13 एप्रिलला शासन निर्णय काढला की कुठलाही मोर्चा आंदोलन करता येणार नाही। ही जी मनमानी सुरू आहे देशामध्ये, पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा नाही, जे काही परदेशातून आयात होते त्यापैकी 50% अधिक इथले प्रायव्हेट कंपनी जे आहेत ती नेपाळ आणि बांगलादेशला विकतायत। त्यामुळे ही कृत्रिम टंचाई जी निर्माण झालेली आहे ती तातडीने थांबली पाहिजे। कारण जी महागाई दरवाढ झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आलेला आहे। आणि हे सांगण्यासाठी की वर्क फ्रॉम होम हे शेतकरी करू शकत नाही, मजूर करू शकत नाही, ज्याचं हातावर पोट आहे तो करू शकत नाही। म्हणून ही जी मनमानी आहे ती थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढलेला आहे।